पेण येथील प्रसिद्ध मदर तेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने शहरात नशामुक्त विद्यालय अभियान अत्यंत उत्साहात राबवण्यात आलंय। विद्यार्थ्यांच्या या रॅलीने पेण शहरातील मुख्य रस्ते दणाणून सोडले होते। विशेष म्हणजे पेण नगर परिषदेसमोर विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर बोट ठेवणारे एक अत्यंत प्रभावी पथनाट्य सादर केले। किशोर वयात चुकीच्या संगतीमुळे तरुण मुले कशी व्यसनाकडे वळतात आणि त्यामुळे त्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य तसेच त्यांचे कुटुंब कसे उद्ध्वस्त होते याचे जिवंत चित्र या चिमुरड्यांनी पथनाट्याद्वारे नागरिकांसमोर मांडले। नशेला नकार, जीवनाला होकार असा खणखणीत संदेश देत विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त समाजासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले। या विशेष अभियानात पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, स्कूल कमिटी मेंबर रवींद्र म्हात्रे, मदर तेरेसा स्कूलच्या खजिनदार कुष्णा जानवी गौतम पाटील, प्रशासकीय अधिकारी सुवर्णा मनोज देशमुख यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि इयत्ता 9वी व 10वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सक्रिय सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे संपूर्ण पेण तालुक्यात भरभरून कौतुक होत आहे। से नो टू ड्रग्स, से यस टू लाईफ। आणि हे विद्यार्थी जीवनात दर्शवण्याचं कारण आता आपण पठणाच्याद्वारे बघितलेलं आहे की एक कुतूहल किंवा एक मित्रांची विनंती याला आपण कसा नकार द्यायला पाहिजे जेणेकरून भविष्यात आपल्याला ती सवय लागू नये। कारण एकदा त्याचा अनुभव घेतला की तो वारंवार घ्यावासा वाटतो किंवा ती संगत हवीशी वाटते। तर नेमकं हेच दुष्टचक्र आहे ते आपल्याला थांबवायचं आहे। तंबाखू किंवा इतर ड्रग्सयुक्त पदार्थ किंवा जे कोणी बाहेरचे येऊन आपल्याला असे सांगतील की याच्यात काही होत नाही आहे, एकदा करून बघूया, तर आपण हे विद्यार्थी दशेतच कुठंतरी हे थांबवलं पाहिजे। त्या मित्राला नकार दिला पाहिजे, आपल्या कुटुंबाशी बोललं पाहिजे, आपल्या शिक्षकांना ही गोष्ट सांगितली पाहिजे। तरच आपला शाळा परिसर किंवा आपलं संपूर्ण शहर हे नशामुक्त, तंबाखूमुक्त, ड्रग्समुक्त होऊ शकेल। सर्व विद्यार्थी मित्रांना ही विनंती आहे किंवा या अभियानासाठी एक संदेश आहे की कुठल्याही अशा गोष्टीला आपल्या शाळेत, आपल्या मनात याच्यात थारा देऊ नये। आपलं उद्दिष्ट हे फक्त शिक्षण, आपलं पुढील स्वप्न, आपलं करिअर असेल, कलाक्षेत्र असेल, याच्यात आपल्याला कुठेतरी उत्तुंग व्यक्तिमत्व घडवणं आणि आपल्या भारत मातेची सेवा करणं किंवा भारत मातेचा अभिमान उंचवणं हेच आपलं सर्व विद्यार्थ्यांचं कर्तव्य असायला पाहिजे। आणि आपण हे सर्व या अभियानानिमित्त पार पाडाल अशी मी सूचना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। युवा पिढीसोबतच आजचं समाजाचं बदल झालेलं रूप, कुटुंब व्यवस्था, थोडीफार का होईना सोशल मीडियाचा दुरुपयोग हे या सर्व जबाबदार आहे। आज आपल्या कुटुंबात, आपल्या मित्रपरिवारात खरंच सुसंवाद साधला जातो का? अगदी खेदाने म्हणावं लागतं, नाही। अहो, संवादच नाही तो सुसंवाद कुठे? आज एकमेकांशी बोलायला कोणाला वेळच नाही आहे आणि मग भेडसावतो तो एकटेपणा। एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप, सैतानाचं घर। विचार कसा करणार? सैतानाप्रमाणेच करणार। मग कोणाच्या तरी आमिषाला बळी पडतो आपण। कुठला तरी मित्र येतो, युवती येते, युवक येतो, सांगतो चल रे एकदा करून पाहूयात, काही होत नाही। मग एकदा केलेली ती सुरुवात, त्याचं रिपिटेशन होत जातं 2दा 3दा आणि मग हळूहळू तो युवक, ती युवती त्याचा व्यसनाधीन होते। आणि हे जाणवतं कधी? तर तेव्हा त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात आपल्या शरीरावर, मनावर, आपल्या भावनांवर। ते जेव्हा राज्य करू लागतात तेव्हा आपल्या लक्षात येतं, अरे आपण व्यसनाधीन झालो। पण मुलांनो, घाबरू नका, यातूनही बाहेर पडण्याचे मार्ग आहेत, समुपदेशन आहे। न घाबरता धीटपणे आपली चूक मान्य करा, पुढे या, तुम्ही पुन्हा फ्लोमध्ये याल, प्रवाहात याल, त्यामुळे घाबरू नका। पण विषाची परीक्षा का? ती घ्यायचीच नाही, त्याकडे आपल्याला जायचंच नाही, हे सगळे लक्षात ठेवा। याच्यासाठी आपलं शरीर सक्षम हवं, व्यायाम करा, योगा
हार्मोनिक संतुलन आपल्याला साधता आलंच पाहिजे. यासाठी आपण आपल्याला सक्षम करणं गरजेचं आहे. फक्त सरकारने केलेली शासन कार्यवाही आणि कारवाई, कायदा सुव्यवस्था एवढेच जबाबदार आहे का या सगळ्या थांबवायला? तर नाही. एक जागरूक स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हे आपल्याला थांबवायचंच आहे. आपला देश, आपलं राज्य आपल्याला नशामुक्त करायचं आहे. आणि त्या संदर्भात आज मदर टेरेसा इंग्लिश मीडियम हायस्कूलचे सर्व विद्यार्थी एक पथनाट्य सादर करीत आहेत. आपण ते सर्वजण पाहूया.